गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण आपल्या 10वीतील कविता ऑप्शन कवयित्री इंदिरा संत या कवितेविषयी अधिक माहिती बघूयात. या ठिकाणी कवयित्रीच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना माहीतच आहे इंदिरा संत. त्याची सुप्रसिद्ध कविता म्हणजेच घननीळ सागरांचा घननाद येतो कानी, घुमती दिशांतून लहरी मधील गाणे. हे सगळ्यांनाच माहीत आहे, सुपरिचित. बऱ्याच चित्रपटामध्ये इंदिरा संतांची गीतं आहेत, काही भावगीत भक्तिगीत पण आहेत. तर अधिकृत त्यांची माहिती आपण अभ्यासू. औक्षणचा अर्थ होते ओवाळणे, शुभेच्छा देणे, बधाई देणे. औक्षण तर कोणा संदर्भातलं ओवाळणी आहे, कोणा संदर्भातलं औक्षण आहे, कोणाला हे ब्लेस केलेलं आहे आपण बघू. या ठिकाणी इंदिरा संत, जन्म 1914 आणि मृत्यू 2000 मध्ये यांचं निधन झालेलं आहे. सुप्रसिद्ध कवयित्री, या ठिकाणी थोडं चूक झाली, कवयित्री आहे, कवयित्री आहे. सुप्रसिद्ध कवयित्री, कथाकार, ललित लेखिका, खूप साऱ्या कथा लिहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर ललित लेखन केलं आहे. ललित लेखन पर्टिक्युलर विषयावर एखाद्या गोष्टीचं ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीने केलेलं लिखाण म्हणजे त्याला ललित लेखन म्हणतो आपण. विशुद्ध भावकविता लिहिणारी कवयित्री म्हणून तत्कालीन समीक्षकांना इंदिराबाईंच्या कवितेला मुक्त दाद दिली. आता इंदिरा संतांच्या कवितेला बाकी लेखकांनी, कवींनी कोणती दाद दिली की भावकविता, विशुद्ध भावकविता लिहिणारी कवयित्री. कोणती कवयित्री? विशुद्ध भावकविता लिहिणारी कवयित्री म्हणून त्यांच्या कवितेला दाद दिलेली आहे. प्रीती, विरह, आता प्रीती म्हणजे तुम्हाला माहित आहे प्रेम. विरह त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू, विरहाला काय म्हणता येईल, विरहाला दुरावा, आपण दुरावा म्हणू. दुराव्यातील ते क्षण. त्याच्यानंतर एकाकीपणाचे दुःख आणि भावनांचा कल्लोळ हे निसर्ग प्रतिमांतून भावोत्कटतेने आणि नेमक्या शब्दातून अभिव्यक्त करण्याची शैली ही त्यांच्या कवितेमध्ये आहे. काही काही कवयित्रीच्या लेखनाचं वैशिष्ट्य असते, एक ठराविक विषयाला घेऊन ते सुंदर लिखाण काम करू शकतात. तसेच आपल्या इंदिरा संत या कवयित्रीचं वैशिष्ट्य म्हणजे ते भावकविता लिहितात. प्रीती, त्याच्यानंतर विरह, एकमेकातला दुरावा, एकमेकापासून दूर गेल्याच्या नंतरचा जी फिलिंग असते, जे भाव असते, अशा विषयावर लिहायला त्यांना आवडतं आणि त्यांनी सुंदर लिखाण काम केलं. हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे. त्यांचे मेहंदी आणि मृगजळ हे पुस्तक, मेहंदी आणि मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम, चितकळा, वंशकुसुम, निराकार हे इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहे. कविता संग्रह म्हणजे एक कविता नाही, एका संग्रहामध्ये शेकडो कविता असतात, असे त्यांचे कविता संग्रह आहे. कोणाचे? कवयित्री इंदिरा संत यांचे, बरोबर आहे. त्याचसोबतच श्यामली, कदली, चैतू हे कथासंग्रह असे विपुल लेखन त्यांनी केलेले आहेत. त्यांच्या गर्भरेशीम या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. साहित्य अकादमी म्हणजे देशातून पुरस्कार देणारी एक मोठी संस्था असते. लेखकाला आणि कवीला पुरस्कार देणारी मोठी संस्था असते, त्याला साहित्य अकादमी म्हणतो. तर सर्वोच्च साहित्य अकादमीकडून इंदिरा संतांना त्यांच्या गर्भरेशीम या कविता संग्रहाला पुरस्कार मिळालेला आहे. आता गर्भरेशीम मधलंच आपण, मी मगाशी कविता जी म्हटली, घननीळ सागरांचा घननाद येतो कानी, घुमती दिशांतून लहरी मधील गाणी, हे त्या गर्भरेशीम कविता संग्रहातीलच कविता आहे. आता सदर कवितेमध्ये, प्रस्तुत कवितेमध्ये कवयित्रीनं काय सांगितलं आहे? सीमेवर लढायला जाणारे जे सैनिक असतात, एखाद्या गावातून एखादा सैनिक तयार झाला असेल, एखाद्या गावातून एखाद्या सैनिकाची नियुक्ती झाली असेल, तर तो सीमेवर लढण्यासाठी जेव्हा जात असतं, संपूर्ण गाव त्याला किती मोकळ्या मनाने, प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ बुद्धीने काय शुभेच्छा देतात, काय ब्लेस करतात, त्याचं औक्षण करतात, त्याला ओवाळतात, त्याला लोक मोठमोठ्या शुभेच्छा देतात. या शुभेच्छा रूपी कवितेचंच वर्णन या ठिकाणी कवयित्रीने केलेले आहे. म्हणतात, सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारे हे औक्षण आहे. औक्षण म्हणजेच त्यांची ओवाळणी आहे. आणि औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनांचे वर्णन कवयित्रीने प्रस्तुत कवितेतून व्यक्त केले आहे. आता ही कवयित्री या ठिकाणी कवितेतून असं सांगते की बाबा, तू देव आहे, खरा परमेश्वर तू आहे, सीमेवर लढण्याचं काम तू करतो, त्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. खरं
महत्व तर तुलाच द्यायला पाहिजे. आम्ही कोण आहोत? आम्ही शूद्र जीव आहोत. आम्ही कवी असलो म्हणून काय झालं, पण खरी मेहनत तुझी आहे. तू त्या ठिकाणी लढतोस, मरतोस, त्यामुळे आम्हाला जीवदान मिळत असतात. असं वर्णन त्या कवित्रीने या कवितेतून केलेले आहे. काय म्हणतात बघू आपण. इंदिरा संत या ठिकाणी, नाही मुठीमध्ये द्रव्य, द्रव्य याचा अर्थ लिक्विड नाही, द्रव्य म्हणजे पैसा. नाही मुठीमध्ये द्रव्य, द्रव्य म्हणजे संपत्ती, द्रव्य म्हणजे प्रॉपर्टी म्हणू आपण त्याला. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. ही कवयित्री या ठिकाणी स्वतःच्या बाबतीत सांगते. आम्ही का महान? आम्हाला लोक शुभेच्छा देतात, आम्हाला लोक हार अर्पण करतात, शाल अर्पण करतात. आम्ही महान काहून? नाही, आम्ही महान नाही. का तर आमच्या मुठीमध्ये द्रव्य नाही, आमच्या शिरेमध्ये रक्त नाही, आम्ही काय करायचं हेच आम्हाला कळत नाही. आणि आम्हाला कुठल्याच प्रकारचं कष्टाचं सामर्थ्य नाही, कुठल्याच प्रकारचं सामर्थ्य आमच्यात नाही. तरी लोक आम्हाला शुभेच्छा का देतात? तर खरे शुभेच्छा, खरे औक्षण करण्याच्या पात्रतेचे जर कोणी असेल तर ते आहेत सैनिक. या ठिकाणी सैनिकाला महत्व दिलं जातं. आपण मोठमोठ्या बढाया करतो, छोटंसं काम नाही आपण करत, तर आम्हाला शुभेच्छा दिल्या पाहिजे, आम्हाला सगळ्या लोकांनी आमचं स्वागत केलं पाहिजे, आम्हाला मानलं पाहिजे असं आपण म्हणतो. पण नाही, सैन्याचं जे कर्तृत्व आहे, सैन्याचं जे योगदान आहे देशासाठी, समाजासाठी, गावांसाठी, सगळ्या सामान्य माणसांसाठी, ते खूप मोठं आहे. कारण ते तिथे लढतात म्हणून आपण या ठिकाणी सुरक्षित आहोत, अशी कवयित्री या ठिकाणी म्हणतात. म्हणून सांगतात, नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. हे काहीच नाही आमच्याकडे. आम्ही कुठले महान? खरे महान तर कोण आहे? ते सीमेवर लढणारे जवान आहे. रात्रीचा दिवस, दिवसाचं रात्र करून, डोळ्यामध्ये तेल टाकून या सीमेला सुरक्षा देणारे सैनिक, याला खरं औक्षण करा, असं या ठिकाणी म्हणतात. जीव ओवाळावा तरी, जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाथे पुढे त्याची केवळी शिशान. आता काय पुढे कवयित्री बोलतात, अरे आम्ही कोण होतो तुम्हाला ओवाळणारे? आमचं किती शूद्र आणि किती लहान जीव आहे. तू किती महान आहेस जवान, सैनिक किती महान आहेत. आम्ही ओवाळण्यासाठी आमचं तरी काय अस्तित्व आहे? आम्ही कोण? आम्हाला काय पुरावे आहेत? एवढूसा आमचा जीव, आम्ही ओवाळला तरी त्याचं काय? परंतु या ठिकाणी कवयित्री सांगतात, आमचं जे जीव किती लहान आहे, हे तुझ्या शौर्य गाथेपुढे, तुझ्या सामर्थ्यापुढे आमचं काहीच नाही, आमची काही शान नाही, अशा कवयित्री या ठिकाणी म्हणतात. पुढे म्हणतात, वर घोंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुराचा. बंबारा म्हणजे आगींचा आवाज, तोफांचा आवाज, बंदुकीच्या गोळीचा आवाज, रो 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 करणारा जो एक भीतीदायक आवाज असतो. धूर, धुके, बंदुकीचे, तोफांचे गोळे, या सगळ्या प्रसंगाला आपण बंबारा म्हणू शकतो. तर वर घोंगावे बंबारा, विमानांचा आवाज, लढाऊ हेलिकॉप्टरचा, लढाऊ विमानांचा आवाज, या सगळ्याला आपण बंबारा म्हणलेला आहे. वर घोंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुरांचा, आणि समोर पाहिलं तर धूरच धूर, कोणी माणूस निश्चित दिसत नाही. तरी अशा परिस्थितीत देखील तुम्ही शत्रू पक्षाला निश्चित गाठून तुम्ही नेम साधता. त्यामुळे तुमच्या शौर्य गाथेपुढे आमचं अस्तित्व काही नाही. आम्ही ओवाळावा तरी किती, आमचा जीव किती लहान आहे, आणि तुझी शौर्यगाथा किती मोठी आहे बाबा. त्यामुळे सैन्याला औक्षण देताना आमची काही कुवत नाही आहे तुम्हाला औक्षण देण्याची, आमची काय क्षमता तुम्हाला औक्षण देण्याची नाही. तरी छोटीशी आमची एक नजरानं म्हणून या ठिकाणी कवीने कविता लिहिलेली आहे. वर घोंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुरांचे, धडाड त्या तोफांतुनी तुझे पाऊल जितीचे. आणि धाड 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 तोफ्यांचा आवाज, धाड खाड 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 बंदुकींचा आवाज, रणगाड्यांचा आवाज, आणखीन कुठले विचित्र युद्ध क्षेत्रामध्ये निघणारे आवाज, या संपूर्ण आवाजाच्या पुढे तुझे जे जिद्दीचे पाऊल आहेत, तू जे क्रमाक्रमाने पुढे जात असतो आपल्या सीमेला वाढवण्यासाठी, आपल्या बॉर्डरला सुरक्षा देण्यासाठी, ते तुझं खरं पराक्रम आहे. त्यापुढे आमचं काहीही योगदान नाही, अशी कवयित्री या ठिकाणी सांगते. धडधडत्या तोफातून तुझे पाऊल जितीचे, तुझी विजयाची दौड डोळे भरूनही पहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. काय म्हणतात, तुझे शौर्य काय बघावं म्हणते, तुझी विजयाची दौड, तुझे यशस्वी होत जातो, क्रमाक्रमाने जिंकत जातो, आपल्या मातृभूमीचं तू रक्षण करतो, संरक्षण करतो. ती तुझी विजयाची दौड, ती तुझी विजयांची जे पुढे पुढे जाण्याचं जे शौर्य आहे, हे आम्ही डोळे भरून पाहावं, असं लेखिकेला वाटते. आणि डोळ्यातील आसवांची, आमच्या डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी, असं लेखिकेला वाटते. या ठिकाणी डोळ्यातील अश्रूपासून दिवे लावावे तुझ्या नावाने, असे या ठिकाणी कवयित्री म्हणतात. कोणाच्या नावाने? सीमेवर लढणाऱ्या सैन्यांच्या नावाने. तुझ्या
शौर्य गाथेसाठी तुझ्या विजयाची दौड पाहून नाही का आमच्या डोळ्यातून पाझरणारे जे आसू आहे त्याच्यापासून तुझ्या नावाची ज्योत लावावी अशी कवयित्री या ठिकाणी म्हणते. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी, अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण. अरे तू कशाला भीतोस, तू लढ. आहे की नाही, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आमचं वरदान, आमचा आशीर्वाद तुला आहे. आमच्या डोळ्यातील अश्रूंची ज्योत तुझ्या नावाने आम्ही लावतो. त्यामुळे तू अमर आहेस, तू खरं अनादी आहे, तू खरं शूर आहे. तुझ्या पुढे त्या शत्रूंच्या तोफा टिकत नाही, तुझ्या पुढे त्या शत्रूंचा कल्लोळ टिकत नाही, शत्रूंचा कुठल्याच प्रकारचं अस्त्र तुझ्या पुढे टिकत नाही. तू महान आहेस, तू अनादी आहे, तू अनंत आहे, तू विजयी आहेस. आणि कशामुळे तर या संपूर्ण देशवासियाकडून दिलेल्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे तू लढ, आमचं सर्वस्व अवक्षण तुला आहे, अशी कवयित्री इंदिरा संत या ठिकाणी सांगतात. डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी, अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण. माझ्यासारख्या असंख्य ज्योतींची, आशवांच्या ज्योतींची राखण तुझ्या पाठीशी आहे. तुला भ्यायचं काय गरज आहे? तुला काहीच भ्यायची गरज नाही. तू अमर आहेस. आम्हीच खरे तर मृत्यू, आम्ही तर मृत्यूच्या जगात जगतो. आम्ही भित्रे, आम्ही भेकड, आम्ही कोवर्डाईज आहोत. तू खरा योद्धा आहे, तू खरा शूर आहेस, म्हणून तुला अवक्षण आहे. आणि दीनदुबळ्यांचे असे तुला एकच अवक्षण. या ठिकाणी गरीबापासून श्रीमंतापर्यंत दीन दुबळे सगळे, सैन्याला मानणारे, सैन्याला समजणारे, सैन्यांचं कर्तृत्व समजणाऱ्या या सगळ्यांचं अवक्षण तुला आहे, असं या ठिकाणी इंदिरा संत या कवितेतून आपल्याला संदेश देतात. तात्पर्य एवढंच की सीमेवर लढणारा सैन्य यांचं योगदान फार मोठा असतो. काही समाजामधले घटक म्हणतात काय पैशासाठी करतात, म्हणते ते पगारासाठी करतात. अरे बाबा, तुला त्याच्यापेक्षा दुप्पट पगार देतो. तू जा ना त्या सीमेवर, 1-4 दिवस तिथं राहून बघ, म्हणजे तुला कळेल काय परिस्थिती असते. बोलायला काय जाते, घरी बसून आपण भारत माता की जय म्हणू शकतो, पण सीमेवर जो भारत माता की जय म्हणणारा जवान असतो त्याचं कर्तृत्व फार मोठा असतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे सैन्याची कामगिरी, सैन्यावर कोणी जर टीका टिप्पणी करत असेल, सैन्याच्या बाबतीत वावगं बोलत असेल, हे आपल्याला सहन नाही झालं पाहिजे. आपण त्याला म्हणायला पाहिजे, त्याची समजूत काढायला पाहिजे की ते तिथं त्या ठिकाणी सीमेवर लढतात, त्यामुळे आपण सुरक्षित आहोत. त्यांनी जरासं जरी कानाडोळा केलं तर कितीतरी आतंकवादी शत्रू पक्षातील लोक आपल्या देशामध्ये घुसून आपल्या कधी नायनाट करेल याची आपल्याला कल्पनाच राहणार नाही. आपल्याला माहित आहे ना, उदाहरण 26/11 यामध्ये आपल्या सैनिकांनी थोडंसं दुर्लक्ष केलं तर कितीतरी आतंकवादी देशात घुसले. मुंबई सारख्या ताज हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट घडून आणले. विवेक ओबेरॉय हॉटेलमध्ये ते त्या ठिकाणी ओबेरॉय हॉटेलमध्ये थांबले होते. तिथे त्याने पराक्रम केले, कितीतरी लोकांना मारलं आपले सैन्यात. हेमंत करकरे, त्याच्यानंतर साळसकर, कामटे, असे तुकाराम, असे अनेक जे शूर पुरुष आहेत, लढवई आहेत, सैनिक आहेत, त्या ठिकाणी शहीद झाले होते. म्हणून आपण खरी श्रद्धांजली त्यांना देतो. त्यामुळे कवयित्रीने जे सांगितलंय ते यथार्थ आहे. आपलं खरं अवक्षण कोणाला असायला पाहिजे? त्या सीमेवर लढणाऱ्या जवानाला असायला पाहिजे. या ठिकाणी आपण ही कविता संपुष्टात आली. धन्यवाद.